IPL 2025च्या काही मोठे अपडेट आपल्यापाशी येत आहे। IPL ऑप्शनचा टाईम आहे आणि त्यानंतर सध्या काही सुरू नाही, म्हणजे बांगलादेश वर्सेस इंडिया टेस्ट सिरीज 19 सप्टेंबर सुरू होणार आहे। तर आपण मला IPLचे अपडेट सांगावं, तर पहिली जी अपडेट आहे ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की MS धोनी IPL 2025 खेळणार का, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। कारण की IPLमध्ये धोनीचा वर्चस्व झाला आणि धोनी खेळणार का, सर्वात मोठा हे प्रश्न येते। MS धोनी ॲज अ अनकॅप प्लेअर म्हणून खेळू शकते, कारण तुम्ही MS धोनी जवळपास 6 वर्ष इंडियन क्रिकेट टीममधून बाहेर आहे, पण त्यांनी रिटायर घेतला। त्यानंतर रूलनुसार असं आहे की 6 वर्ष जो भारतीय संघामध्ये खेळणार नाही तो अनकॅप प्लेअर म्हणून खेळू शकते, ही मोठी गोष्ट आहे। आणि त्यानंतर जी 19 आपण म्हटलं की पहिल्यामध्ये रिटेन्शन रूल येईल, म्हणजे की 5 किंवा 6 रिटेन्शन ठेवायचे, हे आपण सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत मी असं म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पण आता ते सप्टेंबरच्या एंडमध्ये तुम्हाला ते रिटेन्शन रूल दिसेल की रिटेन्शन किती राहायचे, 5 किंवा 6 किंवा मिनी ऑप्शन यामध्ये रिटेन्शन रूल यायचे। त्यानंतर मी व्हिडिओ टाकीन। त्यानंतर ती मोठी गोष्ट येत आहे की 15 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जे सर्व IPL टीम आपले प्लेयर रिटेन्शन करे 15 तारीखच्या अगोदर, 15 किंवा 20 तारीख असे एक्सेप्टेड आहे। आणि त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट की ऑप्शन केव्हा होणार, तुम्हाला माहिती आहे की मागच्या ऑप्शन बहुतेक 19 डिसेंबरला झाला होता, आणि त्यानंतर आता जो ऑप्शन होणार आहे तो 15 किंवा 20 ही तारीख, म्हणजे 15 किंवा 20 डिसेंबर ह्या तारखेला होऊ शकतं आपला मेगा ऑप्शन, हे सर्व माहिती आहे। आणि त्यानंतर सर्वात दुसरी मोठी गोष्ट म्हणजे की मी MS धोनीची म्हणलं की अनकॅप प्लेअर म्हणून टेन्शन होऊ शकते। त्यानंतर कोलकातानं मी दाव केला आहे की सुनील नारायण पण 6 वर्ष इंडियन क्रिकेट टीममधून वेस्ट इंडिज क्रिकेट टीममधून बाहेर आहे, आणि त्यानंतर सुनील नारायण पण ॲज अनकॅप प्लेअर म्हणून IPLमध्ये खेळू शकते। हे सर्व नियम आहे आणि यांनी जशा करत आहे की हे रिटेन्शन होईल का नाही, तर 28 तारीखपर्यंत आपल्याला सगळं माहिती मिळून जाईल की काय रिटेन्शन रूल असते। व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।